वडसा तालुक्यामध्ये आणि आरमोरी तालुक्यातील काही भाग, कुरखेडा तालुक्यातील काही भागामध्ये नाही तर मग लाईन चालू ठेवा रात दिवस. नरवानेच आहे. आपण जर आले असतील तर लवकर या. हा मगरूर आणि गेंड्याच्या कापीचा हा डीएफओ या ठिकाणी बसलेला आहे आणि हा डीएफओ एवढा मगरूर आहे की या खुर्चीवरून तो हलायला तयार नाही. हा भट्ट्याचा पगार घेतो आहे, आमच्या भरोशावर याला पगार भेटतो आहे आणि हा डीएफओ 3 गाड्या वापरत आहे शासनाच्या. 3 गाड्या वापरत आहे शासनाच्या आणि साधा सर्वे करायला यांना वेळ मिळत नाही. शरम वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे डीएफओला. आणि खरोखरच या आंदोलनाची जर याला लाज वाटेल तर हा उठाच्या उठा राजीनामा देऊन आपल्या घरी चालला जाईल. कहाँ गए पेट्रोलिंग पे? पकड़ के लाओ उसको. नाही, कोणत्या गावात गेले सांगा फक्त. हम क्या है कार्यकर्ते हैं. कहाँ गए पेट्रोलिंग पे? पैसा लाने को. अभी तक इतना भाषण दिए, हम डीएफओ के पास आने वाले थे. ये दो खड़े होके यहाँ 15 मिनट अपन 20 मिनट भाषण दिए. इन लोग के लिए थोड़ी दिए हैं. अपने को डीएफओ से बात करना है ना. कहाँ गए डीएफओ? कहाँ है डीएफओ? जहाँ है पेट्रोलिंग. कौन सा पेट्रोलिंग? कौन सा हाथी घुसा? कौन सा हाथी देखने गया पेट्रोलिंग करने? वैरी विधानसभा क्षेत्राला फोन लागत नाही. लावा त्याला फोन, बोलवा त्याला इथं. त्याचा काम आहे तो, या विभागाचा प्रमुख आहे. डर गया वो. कहाँ गया? बुलाओ उसको. नंबर लगाओ उसको. फोन लगाओ. नंबर है ना? डीएफओ का नंबर है कि नहीं? फोन लगाओ उसको. डीएफओ का नंबर आएगा तुमच्याकडे? नहीं है. लगाओ उनको फोन लगाओ. वो जाने वाले नहीं है, नहीं तो हम अभी घुस जाएंगे. त्यांचा आहे ना. अगर हम वहाँ घुस जाएंगे तो हमारा बेकार हो जाएगा. पहले बता रहा हूँ. वो डीएफओ को यहाँ बुलाओ पहले. उसके सामने हम बैठे हैं, जब हम क्या छूते हैं? हाँ, बुलाओ उनको. हमारी डिमांड है. उसके सामने क्या कर रहा है डीएफओ? बुलाओ. लगाओ उसको फोन. वन विभागाकडून आपली आज जे मोर्चाबद्दल काय मागणी आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तालुका देसाईगंजच्या वतीने वडसा वन विभागामध्ये टस्कर हत्ती व त्याचे 35 जंगली हत्तींचा कळप या परिसरात धुमाकूळ घालीत असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असून त्याचा पंचनामा करण्यात यावा व वाढीव नुकसान भरपाई देण्यात यावी आणि या हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा ह्या प्रमुख मागणीला घेऊन आज ह्या डीएफओ वडसा ह्या कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात आलेलं होतं. आपण स्वतः सत्तेमध्ये असून आपली जी लढाई आहे ते प्रशासन विरुद्ध आहे किंवा सरकार विरुद्ध आहे? आम्ही सत्तेमध्ये सहभागी जरी असलो तरी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आमचे नेते अजितदादा पवार, आदरणीय धर्मरावबाबा आत्राम यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांवर जर अन्याय आणि अत्याचार होत असेल आणि प्रशासन जर ती मागणी पूर्ण करत नसेल तर ही मागणी जी आहे हे प्रशासनाचे जे निष्क्रिय अधिकारी आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी आज हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आलेला होता.